मित्रांनो नमस्कार. तर या व्हिडिओमध्ये आपण बुक समरी जाणून घेणार आहोत द मास्टरी मॅन्युअल या रॉबिन शर्मा यांच्या पुस्तकाची. हे पुस्तक वैयक्तिक प्रगती, नेतृत्व गुण आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी उपयुक्त मार्गदर्शन देतं. हे पुस्तक वाचकाला जीवनातील प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्टता साध्य करण्यासाठी प्रेरित करतं, स्वतःला अधिक प्रभावी, आनंदी आणि प्रगल्भ बनवण्यासाठी दिशा देतं. त्या पुस्तकामध्ये जीवनात यश आणि आनंद मिळवण्यासाठीची तंत्रज्ञान, तत्त्वे, व्यावहारिक सल्ले दिले आहेत. हे 36 छोट्या अध्यायांमध्ये विभागलेले आहेत, ज्यामध्ये वैयक्तिक विकास, चांगले नेतृत्व, मानसिक शक्ती आणि सकारात्मक जीवनशैली यावरती भर दिलेले आहे. तर आता आपण या पुस्तकाची चॅप्टर वाईज बुक समरी बघून घेऊया. चॅप्टर नंबर 1, तुमची स्वतःची योजना तयार करा. क्रिएट युअर पर्सनल ब्लूप्रिंट. स्वतःचे ध्येय निश्चित करा आणि त्यानुसार योजना देखील तयार करा. आयुष्यातील उद्दिष्टांकडे स्पष्ट दृष्टिकोन ठेवा. चॅप्टर नंबर 2, आत्मशिस्तीचे महत्त्व. द पॉवर ऑफ सेल्फ डिसिप्लिन. आत्मशिस्त जीवनातील यशाचा पाया आहे. स्वतःच्या सवयींवर नियंत्रण ठेवून सातत्याने प्रयत्न करणे शिका. चॅप्टर नंबर 3, सकाळी उठण्याचा मंत्र. लवकर उठून दिवसाची सुरुवात सकारात्मक ऊर्जा आणि एकाग्रतेने करा. सकाळी शांत मनस्थितीत योजना आखणे उपयुक्त ठरते. चॅप्टर नंबर 4, छोट्या गोष्टींची काळजी घ्या. मोठ्या यशासाठी छोट्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करा. छोट्या विजयांनी आत्मविश्वास आणि प्रगतीला गती मिळते. चॅप्टर नंबर 5, मनाचे शुद्धीकरण. डिटॉक्स युअर माइंड. नकारात्मक विचारांपासून मुक्त होऊन सकारात्मकता आणि आशावाद जोपासा. मन शांत ठेवण्यासाठी ध्यानाचा वापर करा. चॅप्टर नंबर 6, वाचनाची सवय. दररोज प्रेरणादायी आणि माहितीपूर्ण साहित्य वाचा. वाचनामुळे ज्ञान तर वाढतंच, सोबतच विचारांना स्पष्टता देखील येते. चॅप्टर नंबर 7, लोकांशी चांगले संबंध निर्माण करा. प्रामाणिक नाती तयार करा. इतरांच्या भावना समजून घ्या आणि त्यांच्यासोबत विश्वासार्ह संबंध जोपासा. चॅप्टर नंबर 8, तुमच्या शरीराची काळजी घ्या. योग्य आहार, व्यायाम आणि नियमित विश्रांतीचे महत्त्व शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्यासाठी आधारभूत आहे. चॅप्टर नंबर 9, नेतृत्वाची कला. नेतृत्व म्हणजे इतरांना प्रेरित करणे आणि त्यांना त्यांच्या क्षमतेचा सर्वोत्तम उपयोग करून देणे. चॅप्टर नंबर 10, वेळेचा योग्य वापर. टाईम मॅनेजमेंट. प्राथमिकता ओळखा आणि वेळेचे नियोजन करा. महत्त्वाच्या कामांवरती लक्ष केंद्रित करून उर्वरित वेळाचा सदुपयोग करा. चॅप्टर नंबर 11, आव्हाने स्वीकारा. आव्हाने आणि अडचणी यांना संधी मानून त्यांचा सामना करा. त्यातून शिकण्याची आणि प्रगती करण्याची मानसिकता जोपासा. चॅप्टर नंबर 12, सातत्याची ताकद. द पॉवर ऑफ कन्सिस्टन्सी. सतत प्रयत्न आणि शिस्तबद्ध कृतीतून यश मिळते. लहान लहान प्रयत्न सातत्याने करणे महत्त्वाचे आहे. चॅप्टर नंबर 13, वेळोवेळी स्वतःचा आढावा घ्या. आपल्या विचारांचा, कृतींचा आणि यशाचा पुनर्विचार करा. चुका ओळखा आणि त्या सुधारण्यासाठी प्रयत्न करा. चॅप्टर नंबर 14, तुमच्या दिवसाला सुरुवात द्या. दिवसाची सुरुवात सकारात्मक विचार, योजना आणि उत्साहाने करा. सकाळी दिनचर्या आखणे अत्यावश्यक आहे. चॅप्टर नंबर 15, तुमचे ध्येय आठवा. आपल्या ध्येयावर कायम राहा. कधीही दिशाभूल होऊ देऊ नका आणि आपल्या मूल्यांशी प्रामाणिक राहा. चॅप्टर नंबर 16, पैसे आणि मानसिकता. मनी अँड माइंडसेट. पैशाकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. आपल्या आर्थिक व्यवस्थापनासाठी योग्य विचारसरणी विकसित करा. चॅप्टर नंबर 17, ज्ञान सामायिक करा. शेअर युअर नॉलेज. इतरांना शिकवण्याचा प्रयत्न करा. तुमचे ज्ञान तुम्ही इतरांना वाटल्याने तुम्हाला अधिक शिकायला मिळते. चॅप्टर नंबर 18, विश्रांतीचे महत्त्व. चांगल्या आरोग्यासाठी आणि उत्पादकतेसाठी विश्रांती अत्यावश्यक आहे. वेळोवेळी तणावमुक्त राहा. चॅप्टर नंबर 19, तुम्ही बदल घडवू शकता.
आपल्या कृतींमधून इतरांच्या आयुष्यात बदल घडवा. चांगले काम करून समाजात सकारात्मक प्रभाव निर्माण करा. चॅप्टर नंबर 20, तुमच्या आवडीवर काम करा. आपल्या आवडींना वेळ द्या आणि त्यांच्यावर काम करा. आपल्या आवडी यशस्वी जीवनासाठी प्रेरणादायी ठरतात. चॅप्टर नंबर 21, चुका स्वीकारा. चुका स्वीकारा आणि त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा. चुका सुधारण्याची क्षमता यशस्वी होण्यासाठी महत्त्वाची आहे. चॅप्टर नंबर 22, मानसिक ताकद वाढवा. अडचणींना सामोरे जाण्यासाठी मानसिक ताकद वाढवा. आत्मविश्वास आणि धैर्य टिकवून ठेवा. चॅप्टर नंबर 23, दयाळूपणा जोपासा. दयाळू वर्तन आपल्याला आनंदी आणि समाधानी ठेवते. इतरांना मदत करण्याचा प्रयत्न करा. चॅप्टर नंबर 24, तुमचे आयुष्य साजरे करा. आपल्या लहान मोठ्या यशाचा आनंद साजरा करा. आयुष्यातील सकारात्मक घटनांवर लक्ष केंद्रित करा. मुख्य संदेश, त्या पुस्तकाचा मुख्य संदेश काय ते आपण बघून घेऊया. शिस्त, सकारात्मकता आणि सातत्याच्या आधारे जीवनात उत्कृष्टता साध्य करा. वैयक्तिक विकासासाठी वेळ द्या. आपले ध्येय लक्षात ठेवा आणि नाती जोपासा. मानसिक, शारीरिक आणि भावनिक आरोग्य सुधारा आणि प्रत्येक दिवसाला महत्त्व द्या. हे पुस्तक तुम्हाला मराठीमधनं वाचायचं असेल तर खरेदी करण्यासाठीची लिंक तुम्हाला पुस्तकाची व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच बुक समरीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. धन्यवाद.